आज गांधीजींच्या झालेल्या पुतळा विटंबनेसंदर्भात पोलीस माहिती देतात, ऐकूया. झालेला होता. त्यानंतर लगेचच कॉप्स 24चे जवान या ठिकाणी पोहोचले आणि सदर इस्माला पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या शस्त्रासह ताब्यात घेतलेलं होतं. कालच रात्री त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यावरती शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्याची पूर्ण आम्ही चौकशी करत आहोत. थोडासा त्याच्याकडे प्रायमरी इन्क्वायरी आम्ही केलेली होती. फॅमिली थोडासा डिस्टर्ब आहे. त्याच्या बहिणीचे निधन झाल्यामुळे गेल्या 3 महिन्यापासून अशा प्रकारचं वर्तन करतो आहे असं त्याच्या घरच्यांनी त्यांना सांगितलेलं आहे. परंतु त्याच्याकडे अन्य काय रॅडिकल मुवमेंट आहे का किंवा अन्य काही इतर गोष्टी आहेत का जे आता अरविंद शिंदे यांनी सांगितलेलं आहे, त्याबाबत आज आम्ही त्याची पोलीस कस्टडी घेऊ आणि पुढची कारवाई करू. आरोपीकडे पुस्तकं सापडलेली आहेत. त्याच्याकडे साधारणपणे 8 ते 10 पुस्तकं सापडलेली आहेत. ती साधारणपणे रेल्वे प्लॅटफॉर्मवरती वगैरे जी मिळतात, जीवन कसं जगावं किंवा संस्कृती धर्म याच्या संदर्भातले पुस्तकं आहेत. तो कुंभमेळ्याला सुद्धा गेलेला होता रुद्राक्ष विकायचा असंही तो सांगतो आहे. त्याच्या बोलण्यात अजून असंबद्धता आहे आणि त्यांनी वाई कुठून आलं त्यांनी ते वाई येथून विकत घेतलेलं होतं आणि नारळ सोलण्यासाठी ते विकत घेतलेलं होतं असं सांगितलेलं आहे त्यांनी. वाईला तो देवदर्शनासाठी गेलेला होता. तो गेले 3 महिन्यापासून विविध ठिकाणी देवदर्शन करत आहे आणि रुद्राक्ष विकणे आणि देवदर्शन करणे असं त्याचं प्राथमिक दिसतंय. पुण्यात तो राहायला आहे. त्याची पत्नी IT मध्ये कामाला होती. ती गेल्या 4-5 दिवसापासून ती गावी गेलेली आहे. हाही तिच्यासोबत जाणार होता, परंतु तो कधी त्याच्या मुडी स्वभावामुळं तो गेलेला नाहीये. लष्करी गीत गातो सर लष्करी गीत गातो, लष्कराचे कपडे सुद्धा असल्याची माहिती आहे. नेमकं काय नाही, मला त्याबाबत माहिती नाही. पुढील तपासात अन्य गोष्टी मूळचा वाराणसी नाही. अद्यापपर्यंत त्याच्यावरती प्रिव्हियस गुन्हे दिसत नाहीयेत. तो मूळचा वाराणसीचा आहे. या दरम्यान तो कुठल्या संस्थेला भेट दिली, कुठल्या शिबिराला भेट दिली, कुठे ब्रेन वॉशिंग झालं त्याचा नाही. त्याचा मोबाईल ताब्यात आहे. अधिक तपास करू. घेतलेलं होतं ड्रिंक किंवा नाही असं नशेत असल्याचं दिसत नाही. नशेत असले दिसत नाही. तो मनोरुग्ण वगैरे असं म्हणतात, खरंच मनोरुग्ण आहे? नाही, मनोरुग्ण आहे का नाही आता आपण ठरवू शकणार नाही, पण त्याच्या बोलण्यात विसंगती येते हे मात्र नक्की. म्हणजे ठरवून केलं त्यांनी? ते तपासात निश्चित होईल काय केलं. सर हिंदी में बताइए.